आती ते माती म्हणतात ऐकलेच असेल, तशीच आम्ही केली अति मॅप शोधताना आणि मग खाल्ली माती. अहो काही नाही, जे गुगलने आम्हाला रस्ता दाखवला तो फार चुकीचा आणि असा निघाला खराब रस्ता. मग पुढे गेलो, जरा चांगला रस्ता वाटला, मग म्हटलं चला हमारा स्वॅग चालू और बाईक पळवली मग जरा 70-80च्या स्पीडने. 80 नाही हो, 90च्या स्पीडने. आपल्या व्लॉगचं टायटल तुम्ही वाचलं असेल, वी आर गोइंग टुवर्ड्स द महाबळेश्वर. तर तुम्हाला माहिती आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. लहानपणी पुस्तकात वाचलं होतं. आता स्वतः अनुभवायला जाण्यासाठी निघालो महाबळेश्वरकडे. तर खूप सारे असे शार्प टर्न होते आणि जास्त मस्तपैकी फोर व्हीलर्स येत होत्या. मग बाईक थांबवली एका ठिकाणी आणि बघितला असा हा सुंदरसा व्ह्यू. खूप नॅचरल व्ह्यू होता हा आणि असे डोंगर होते. मग निघालो पुढे आणि बघतो तर काय गाईचा झाला होता क्लच लूज. मग तिथं फिटर शोधला पण फिटर काय भेटे ना. मग तशीच गाडी चालवली आणि पुढे थांबलो एका ठिकाणी. मस्तपैकी खिचडीचा आनंद घेतला एका घाटात थांबून. पुढे बघतो तर काय अशा खूप साऱ्या फोर व्हीलर पार्क केलेल्या. हे म्हणजे काय मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डन काय विषय ते पुढच्या व्लॉगमध्ये सांगतो. तर मग पोचलो. असा हा मस्तसा रिसॉर्ट होता. रिसॉर्टच्या समोर स्विमिंग पूल होता आणि मस्तपैकी छानसा हा व्ह्यू होता. चला म्हटलं बुक करूया. पण काही जण बोलले की इथं नाही आपण दुसरीकडे करूया. तर मग आम्ही दुसरीकडे रूम बुक केला. रूम बुक झाल्यावर आम्ही डायरेक्टली पोचलो लेकला. महाबळेश्वरच्या नगर परिषदेकडनं इथं बोटिंग केली जाते. पण आमची तिथं पोचल्यावर आमच्याकडे कॅश नसल्यामुळे आम्ही तिथं बोटिंग करू शकलो नाही. मग ठरवलं आम्ही हॉर्स रायडिंग करायची आणि इथं आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो हॉर्स रायडिंग. समोर जसा कट्ट मारून हा घोडा गेला आणि मी घाबरलोच ना. मग पुढे जाऊन आम्ही परत रिटर्न आलो बोटिंगला. मस्त असा छानसा व्ह्यू बघितला आणि इथंच आमचा डे 1 संपला आणि संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये फिरलो. असा होता हा आपला व्लॉग 1. तर मग विसरू नका फॉलो करायला. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. डे 2 महाबळेश्वर. बाय.